बघा, मला 13 वर्षाचा गॅप आहे. 13 वर्षानंतर मी इलेक्शनला उभा आहे. जो मेवा खायचं बोलतात तो मेवा त्या नगरसेवकांनी खाल्लेला आहे. आम्ही खाल्लेला नाही. आम्ही घरी बसून होतो. 13 वर्षानंतर आम्ही इलेक्शनला उभा आहे. माझा आवाज बसलेला आहे, त्यासाठी मी जास्त बोलू शकत नाही. माझा मुलगा त्याला उत्तर देईल. राजजी काय सांगणार हे जो चालू आहे वाद प्रतिरोध सुरू आहे, जे विरोधी पक्ष जे कॅन्डिडेट आहे काही काय सांगतो, काय होईल? आता जे आरोप प्रत्यारोपाचा काळ सुरू झाला आहे, तर मला नाही वाटत की प्रत्येकच गोष्टीला त्याचं उत्तर दिलं पाहिजे. पण जो शब्द त्यांनी वापरला आहे कमर्शियल, तर कमर्शियल शब्दाचा पहिले त्यांनी अर्थ जाणून घ्यायचा आहे. कमर्शियल कशाला बोलतात? कमर्शियल यांना बोलतात की म्हणजे जे स्वतःचं पोट भरण्यासाठी कमर्शियल गोष्टी करण्यामध्ये लागलेले असतात. आता कमर्शियल गोष्टींसाठी त्यांनी बघा ना, थिओब्रोमा केक कंपनी आहे, तिथे आपल्या गरीब लोकांना गाड्या लावून देण्याचं सोडून त्यांनी स्वतःच्या 20-21 गाड्या लावलेल्या आहेत आणि स्वतः त्यातनं मलिदा कमवण्याचा प्रयत्न करत आहेत, मेवा खाण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ते दुसऱ्यांवरती आरोप करतात की कमर्शियल आहेत. जे कामं चालतात त्यांची फंडातून 10 गल्ल्या पास केल्या की त्यातले 2 गल्लीचं काम करायचं, 8 गल्लीचे पैसे खायचे. आणि असं नाही की मी हवेत उत्तरं देतो आहे, याचे RTI टाकून आलेली उत्तरं पण आपल्याकडे आहेत. जनतामध्ये तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतो त्याच्याबद्दल काय सांगता? जनतेमध्ये तसं बघाल तर खूपच उत्साहाचं वातावरण आहे. पाटील साहेबांची उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने तिकीट कापल्यानंतर लोक खूप जास्त निराश झाली होती आणि मी असं ऐकलं होतं कोणतरी खूप अतिउत्साही झालं होतं त्यावेळेला. पण काँग्रेस पक्षाने दिलेला AB फॉर्म बाद करून पाटील साहेबांवर विश्वास दाखवला आहे. त्यामध्ये जनता खूपच जास्त उत्साही झाली आणि स्वतःहून म्हणजे जनतेचा एवढा प्रतिसाद आहे की लोक काम धंदा सोडून साहेबांच्या मागे 10 दिवस पूर्णपणे प्रचारासाठी उतरलेली आहे. काँग्रेस मजबूत हे गठबंधन आहे, काय सांगा तुम्ही? निश्चितच काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचं रसपाचं हे मजबूत गठबंधन आहे आणि यातनं निश्चितच पाटील साहेबांचा विजय 100% होईल. वंचिताला कसाला तुम्हाला सपोर्ट मिळतात की खूप त्यांच्या संख्या अशोकनगरमध्ये आहे, काय सांगा? सम्राट अशोकनगर सोबत आपला खूप जीवाभावाचा संबंध आहेत. म्हणजे त्यांचे पाण्याचे प्रश्न असतील किंवा त्यांचे अजून लादीकरण असेल, गटर काम असेल, ते 2007 ते 12 या काळामध्ये साहेबांनी केलं होतं. त्यापूर्वी जे नगरसेवक होते त्यांच्या काळात देखील काम झालं नव्हतं. पण जेव्हा पाटील साहेब नगरसेवक झाले त्यावेळी साहेबांनी जे पाण्याचं काम केलं त्याच्यावरती 13 वर्ष उलटून देखील आज पण लोक त्याच विषयाला धरून साहेबांच्या पाठी खंबीरपणे उभे.